लातूर देशातील सोयाबीनचं बेंचमार्क मार्केट. सोयाबीन बाजाराचं विश्लेषण लातूरला डावलून होऊ शकत नाही, असं या बाजाराचं वजन आहे. मग लातूर बाजारात सोयाबीनचे व्यवहार अगदी पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे होत असतील असाच आपल्या सगळ्यांचा समज आहे. पण असं नाही आहे. लातूर बाजारात विक्रीला येणाऱ्या सगळ्या सोयाबीनचे सौदे होत नाहीत. त्यापैकी बहुतांश सोयाबीनचे भाव हे पोटलीतून निघतात आणि याच पोटलीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होती, असं खुद्द शेतकऱ्यांनीच आम्हाला सांगितलं आहे. मग लातूर बाजार समिती चालणारी ही पोटली नेमकी काय भानगड आहे आणि या पोटली व्यवहारातून शेतकऱ्यांची कशी लूट केली जाते याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. फक्त आजच नाही तर पुढचे 3ही दिवस आपण लातूर बाजार समितीत चालणारा पायली, मातेरं आणि बाजार समिती प्रशासनाचा व्यवहार कसा चालतो हे लातूरच्या बाजार लीला या व्हिडिओ सिरीजमधून जाणून घेणार आहोत. 52, 53, 60, 71, 75. नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. सर्वात आधी आपण लातूर बाजार समितीत जे पोटली व्यवहार चालतात ते नेमके काय भानगड आहे ते समजून घेऊयात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लातूर बाजार समितीत विक्रीला येणाऱ्या सर्व सोयाबीनचे सौदे होत नाहीत. बहुतांश व्यवहार हे पोटलीतून चालतात. ज्या सोयाबीनचे सौदे होत नाहीत त्या सोयाबीनचे सॅम्पल हे मोठ्या खरेदीदारांकडे नेले जातात. हे खरेदीदार सॅम्पल पाहून म्हणजेच ते सोयाबीनची गुणवत्ता, काळी कचरा, डागी हे सगळं पाहून त्या सोयाबीनचा एक भाव ठरवतात आणि त्याच भावाला आपण पोटलीतले भाव म्हणत असतो. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोटलीचे भाव हे सौद्यात मिळणाऱ्या भावापेक्षा किमान 100 ते 150 रुपये, काही वेळेला तर ते 200 ते 300 रुपयांपर्यंत सुद्धा कमी असतात असं सांगितलं. आता लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे. मग पोटलीतले व्यवहार किती आणि सौदे किती सोयाबीनचे होतात याची माहिती आम्ही बाजार प्रशासन आणि शेतकऱ्यांकडून जाणून घेतली आहे. बाजार समितीच्या प्रशासनानं सांगितलं की बाजारात येणाऱ्या 50% सोयाबीनचे सौदे होतात आणि 50% सोयाबीनचे भाव हे पोटलीतून काढले जातात. पण शेतकऱ्यांचं म्हणणं वेगळंच आहे. शेतकरी सांगतात की बाजारात येणाऱ्या केवळ 10% सोयाबीनचे लिलाव केले जातात आणि 90% सोयाबीन हे पोटलीमधून विकलं जातं. बरं, पोटलीत हे सौद्यापेक्षा कमी भाव निघतात हे प्रकरण इथेच थांबत नाही. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोटलीत सौद्यापेक्षा कमी भाव निघतोच, पण या भावातूनही सोयाबीनच्या दर्जाप्रमाणे म्हणजे गुणवत्तेचं कारण देऊन भाव कमी केले जातात. उदाहरण द्यायचं झालं तर काल म्हणजेच बुधवारी लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनचे व्यवहार हे 4,595 किंवा 5,000च्या दरम्यान निघाले होते. पण पोटलीतले भाव हे 4,470 ते 75 रुपयांच्या दरम्यान होते. पण या 4,075 रुपयांमधून सुद्धा सोयाबीनच्या गुणवत्तेप्रमाणे काही पैसे कमी केले गेले. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दर्जाच्या नावाखाली क्विंटल मागे किमान 100 ते 150 रुपये कमी केले जातात. म्हणजेच काय, सरळ भाषेत सांगायचं झालं तर सौद्यापेक्षा सोयाबीनला पोटलीमध्ये मिळणारा भाव हा किमान 300 रुपयांपेक्षा कमी असतो. म्हणजेच शेतकऱ्यांची किमान पोटलीमध्ये 300 रुपयांची लूट केली जाते अशी टीका शेतकरी करतायत किंवा आरोप करतायत असंही म्हणायला हरकत नाही आहे. पोटली व्यवहारातून शेतकऱ्यांची लूट होते, त्यामुळे पोटली व्यवहार बंद करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेने लावून धरली आहे. याबाबतचं निवेदन नुकतंच जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आलं आहे. शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष रुपेश शंके याबाबत यांनी ॲग्रोवनला एक प्रतिक्रिया कळवली आहे. रुपेश शंके काय म्हणतायत ते पाहूयात. आम्ही मागील काही वर्षांपासून पोटली व्यवहार बंद व्हावे यासाठी आंदोलन करत आहोत, पण व्यापाऱ्यांच्या दबावामुळे बाजार समिती प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही. व्यापारी, संचालक मंडळ आणि बाजार समिती प्रशासन यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लूट चालू आहे. पोटली व्यवहाराबाबत आम्ही बाजार समिती प्रशासनाची भूमिका जाणून घेतली आहे. बाजार समितीत चाललेल्या पोटली व्यवहाराबाबत आम्ही बाजार समिती प्रशासनाचे सुद्धा मत जाणून घेतलं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बाजारात येणाऱ्या 50% मालाचे लिलाव होतात. लिलाव संपल्यानंतरही मोठ्या प्रमाणात माल बाजारात विक्रीसाठी येत असतो आणि या बाजाराचे लिलाव करणं शक्य नसतं. तसंच बाजाराचा आवार खूप छोटा आहे. हंगामामध्ये बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे लिलाव शक्य होत नाही. त्यामुळे पोटली व्यवहारातून भाव काढले जातात. पण पोटली व्यवहारातून शेतकऱ्यांची लूट होणार नाही याची काळजी घेतली जाते असं बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितलं. एकीकडे आपण बाजार सुधारण्याच्या गप्पा करतो, पण दुसरीकडे लातूरसारख्या बाजारात की ज्याची ख्याती राज्यभरातच नाही तर देशभरात आहे, त्या बाजारात पोटलीतून व्यवहार व्हावेत ही चिंतेची बाब आहे. आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत छाती ठोकून सांगत असतं की शेतकऱ्यांची लूट कुठेही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, पण लातूरसारख्या बाजारात आजही जुनाट पद्धतीनंच व्यवहार चालतात. आपण एकीकडे एक्सचेंज, इनाम तसंच वेगवेगळ्या बाजार प्लॅटफॉर्मच्या गप्पा करतो आहे, पण लातूर बाजारातील ह्या बाजार लीला काही संपायचं नाव घेईना. लातूर बाजारातील शेतकऱ्यांची लूट तातडीनं बंद व्हावी यासाठी राज्य सरकारनं आणि सर्वांनीच लक्ष देणं गरजेचं आहे. ही होती लातूर बाजार समितीत चालणारी पोटली पद्धती. यापुढील 3 दिवस आम्ही लातूर बाजार समितीत चालणाऱ्या पायली, मातेरं आणि बाजार समिती प्रशासनाचा कारभार याविषयी लातूर बाजार लीला ही व्हिडिओ सिरीज चालवणार आहोत. ही सिरीज नक्की पहा.
तसंच लातूर बाजार समितीत चालणाऱ्या पोटली व्यवहाराबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.